दुपारचे 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI नागपूरकडून NH 353D वरील इंदोरा चौक दिघोरी चौक उड्डाणपुलाचं काम वेगानं सुरू असून 73% अधिक बांधकाम पूर्ण झालं आहे. UHPFRC तंत्रज्ञानानं उभारला जाणारा हा भारतातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असून 2026 पर्यंत लोकार्पणाचं उद्दिष्ट आहे. 998 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे इंदोरा, शीतला माता आणि दिघोरी चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन रस्ता सुरक्षितता वाढणार आहे. संपूर्ण प्रकल्पाची लांबी 8.9 किलोमीटर असून त्यात 6.37 किलोमीटर उड्डाणपूल आणि सर्व्हिस आणि स्लीप मार्गांचा समावेश आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल मुंबईत विधान भवनात झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते उपस्थित होते. राज्यात माझं गाव माझं आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला. या अभियानातून आरोग्य सेवा सुधारणा, माता बाल आरोग्य आणि आजार प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर 25 लाखांपासून 5 कोटींपर्यंतचे पुरस्कार दिले जातील. लोकसभेत विरोधी पक्षांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. या नोटीसीवर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी सह्या केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मात्र या प्रस्तावावर सही केली नाही. दरम्यान या नोटीसीसंदर्भात निर्णय होईपर्यंत सदनात न जाण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं 27 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित केले आहे. 2024 साली सिद्दीकी यांची मुंबईत बांद्रा इथं 3 मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी 27 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला फरार आरोपी दर्शवला आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल नेदरलँडनं नामिबियाचा, न्यूझीलंडनं UAEचा तर पाकिस्ताननं अमेरिकेचा पराभव केला. या स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि मुंबई, इंग्लंड, वेस्ट इंडिज असा सामना होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.